नमस्कार मंडळी, मी प्रिया. तुमचे स्वागत आहे पेनफुल डिलाइट्स या माझ्या चॅनलवर. आज आपण बनवणार आहोत एक स्वादिष्ट आणि पौष्टिक असा पनीर पराठा. ही रेसिपी अगदी सोपी असून न्याहारीसाठी आणि डब्यासाठी उत्तम पर्याय ठरतो. तर चला मग बघूया पराठा बनवण्यासाठी काय काय साहित्य लागते. 200 ग्राम पनीर, 1 मोठा चमचा धने पावडर, 1 मोठा कांदा बारीक चिरलेला, 2 मोठे चमचे कोथिंबीर, 1 इंच किसलेले आले, 1 मोठा चमचा लाल तिखट, 1 छोटा चमचा काळी मिरी पावडर, चवीपुरता मीठ, अर्धा चमचा हळद, 1 मोठा चमचा मिरचीची पेस्ट, 1 मोठा चमचा जिरे पावडर. सर्वप्रथम आपण पीठ मळून घेऊया. त्यासाठी एका परातीमध्ये मी 2 कप गव्हाचे पीठ घेतले आहे. यामध्ये आता पाव चमचा मीठ टाकूया. थोडे थोडे पाणी टाकून पीठ मळून घेऊया. जसे आपण चपातीसाठी पीठ मळतो तसेच पीठ हे पराठ्यासाठी मळून घ्यायचे. आता यामध्ये 2 मोठे चमचे तेल टाकून चांगले मळून घेऊया. हे बघा, पीठ इतपत मऊ मळले पाहिजे. आता पीठ 5 मिनिटांसाठी झाकून ठेवून देऊया. आता आपण पराठ्यामधील स्टफिंग करायला घेऊया. त्यासाठी हे 200 ग्राम पनीर मी मोठे मोठे तुकड्यांमध्ये कापले आहे. आता गॅसवर तवा ठेवायचा आणि तवा गरम झाल्यावर हे पनीरचे तुकडे त्यावर ठेवायचे. पनीरमध्ये पाणी असते, त्यामुळे आपण ह्यातले पाणी काढून टाकण्यासाठी तव्यावरती गरम करतो आहे. पनीरमधले पाणी उडून जाईल तोपर्यंतच पनीर गरम करायचे आहेत. पनीर गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तव्यावर ठेवायचे नाही. पनीरमध्ये पाणी राहिले तर स्टफिंगमध्येही पाणी राहील, त्यामुळे पराठा लाटता येणार नाही. त्यासाठी पनीरमधले पाणी निघून जाणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे ही स्टेप विसरू नका. मंद आचेवर पनीर गरम करायचे आहे. आता पनीरमधले पाणी निघून गेले आहे. आपण पनीर एका प्लेटमध्ये काढून घेऊया. आता स्टफिंग बनवण्यासाठी पनीर किसून घेऊया. पनीर किसून झाले आहे. आपण यामध्ये आता मसाले टाकूया. सर्वप्रथम आपण अर्धा चमचा हळद टाकूया, 1 छोटा चमचा काळी मिरी पावडर, 1 मोठा चमचा जिरे पावडर, 1 मोठा चमचा धने पावडर, 1 मोठा चमचा लाल तिखट पावडर, चवीनुसार मीठ, 1 मोठा चमचा मिरचीची पेस्ट, 1 मोठा चमचा किसलेलं आलं, 2 मोठे चमचे चिरलेली कोथिंबीर घालून चांगले मिक्स करूया. या स्टफिंगमध्ये तुम्ही लिंबूचा रस किंवा आमचूर पावडरही घालू शकता. त्यामुळे पराठा चटपटीत होतो. आता शेवटी 1 मोठा कांदा बारीक चिरलेला त्यामध्ये टाकूया. कांदा सगळ्यात शेवटी टाकायचा आहे, ज्यामुळे स्टफिंगला पाणी सुटणार नाही. कारण आपण यामध्ये मीठ टाकले आहे, त्यामुळे मीठ आणि कांदा जर मिक्स झाले तर पाणी सुटण्याची शक्यता असते. आता आपण लगेच पोळ्या लाटायला सुरुवात करूया. कणकेचा एक गोळा घ्यायचा आणि त्याला वाटीसारखा आकार करायचा.
आता ह्यामध्ये पनीरचे स्टफिंग भरूया। आता सर्व बाजू एकत्र करून एक गोळा तयार करूया। अशा प्रकारे एक्स्ट्राचे पीठ काढून टाकायचे। आता आपण पराठा लाटायला घेऊया। सर्वप्रथम आपण पोळपाटावरती पीठ पेरूया, त्यावर हा कणकेचा गोळा ठेवूया आणि तो चारही बाजूनी थापून घेऊया, जसे आपण भाकरीसाठी थापतो तसे, जेणेकरून आतले स्टफिंग हे सर्व बाजूनी पसरेल। आता लाटणीने अलगद पराठा लाटायचा। सर्वप्रथम कडेने लाटून घ्यायचे, त्यानंतर मधल्या भागावरती लाटायचे, त्यामुळे पराठा फाटणार नाही। तुम्हाला जेवढ्या आकाराचा पराठा हवा आहे तेवढा लाटला तरी चालेल। हा पराठा आता लाटून झाला आहे। आपण तव्यावर शेकून घेऊया। तवा आता चांगला गरम झाला आहे। आपण यावर पराठा टाकूया आणि दोन्ही बाजूनी पराठा चांगला खरपूस भाजून घेऊया। आता यावर तूप लावूया। आता पराठा पलटूया, वरतून तूप लावूया आणि खरपूस होईपर्यंत भाजून घेऊया। हे बघा, पराठा किती खरपूस भाजून झाला आहे। पराठा चांगला भाजून झाला आहे। आपण आता तो एका प्लेटमध्ये काढून घेऊया। मी परत एकदा दाखवते आहे पराठा कसा स्टफ करायचा। कणकेचा एक गोळा घेऊन वाटीसारखा आकार करायचा आणि त्यामध्ये स्टफिंग भरायचं। स्टफिंग जेवढे मावेल तेवढेच भरायचे, एक्स्ट्रा स्टफिंग भरू नये, त्यामुळे पराठा लाटताना फाटण्याची शक्यता असते। स्टफिंग भरल्यानंतर सर्व बाजूनी पीठ एकत्र करायचं आणि त्याचा एक गोळा करायचा। आता एक्स्ट्राचे पीठ काढून टाकूया। आता आपण पराठा लाटायला घेऊया। सर्वप्रथम आपण पोळपाटावरती पीठ पेरूया, त्यावर हा कणकेचा गोळा ठेवूया आणि तो चारही बाजूनी थापून घेऊया, जसे आपण भाकरीसाठी थापतो तसे, जेणेकरून आतले स्टफिंग हे सर्व बाजूनी पसरेल। आता पराठा अलगद हलक्या हाताने लाटून घेऊया।
आता पराठा लाटून झाला आहे, आपण तव्यावर शेकून घेऊया। दोन्ही साइडने पराठा चांगला खरपूस भाजून घेऊया आणि त्यावरती तूप सोडूया। आता पराठा भाजून झाला आहे, आपण तो एका प्लेटमध्ये काढून घेऊया। तर अशा प्रकारे अगदी सोप्या पद्धतीने स्वादिष्ट पनीर पराठा आपण तयार केला आहे। गरमागरम पनीर पराठा दही, लोणचं किंवा चटणी सोबत सर्व करा आणि स्वादाचा आस्वाद घ्या। जर ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच एका स्वादिष्ट रेसिपी सोबत। तोपर्यंत धन्यवाद।